आज आपण अस्तरचे आणि मेन फॅब्रिकची कटिंग करणार आहोत। आपण हे पेपर कटिंग ठेवून कटिंग करणार आहोत। मी पेपर कटिंगची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते। सर्वप्रथम आपण बॅक पार्ट हा बंद घडीच्या बाजूला ठेवणार आहे। ही माझी बंद घडीची बाजू आहे। या साइडने बंद घडीची बाजू आहे। आधी मी हे पेपर सेट करून ठेवते, नंतर ना आपण त्याच्यावरती ड्रॉ करून कट करून घेणार आहोत। आता आपण बॅक पार्ट ॲज इट इज ड्रॉ करून घेणार आहे। आता आपण हे ड्रॉ करून घेऊया। आता आपण फ्रंट पार्टला ड्रॉ करताना इथून अर्धा इंच पुढे एक्स्ट्रा ठेवणार आहे, कारण आपण इनविजिबल चेन लावणार आहे। त्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्राचं कापड हवंय आपल्याला। त्यासाठी आपण इथे अर्धा इंच वाढवून घेणार आहे। गळ्यापर्यंत साईडला आपण अर्धा इंच वाढवत जायचं आहे या पद्धतीने। आणि गळा आहे असा ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायचा आहे। आपण स्टिचिंग करताना इनविजिबल चेन कशी स्टिच करायची हेही यामध्ये आपण पाहणार आहे। या पद्धतीने आपला हाही पार्ट ड्रॉ करून झालेला आहे। सेम हा पार्ट आता आपण या पार्टलाही इथे अर्धा इंच एक्स्ट्राचे वाढवून घेणार आहे। हे बघा, या पद्धतीने सर्वकडून अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेत आहे। आणि गळा आपण ॲज इट इज ड्रॉ करून घेणार आहोत। गळ्याच्या आकाराच्या साईडने कोणतेही चेंजेस आपण करणार नाहीये। फक्त आपण इनविजिबल चेन जॉईन करणार आहोत, त्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। या पद्धतीने आपला हाही पार्ट ड्रॉ करून झालेला आहे। आपण स्लीवची कटिंग ही त्याचप्रमाणे करणार आहोत। आधी आपण सर्वप्रथम ड्रॉ करून घेऊया। स्लीव्ज ही पफ स्लीव्ज आहे। मी पफ स्लीव्जची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। सर्व पेपर कटिंगची लिंक मी सर्वप्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। या पद्धतीने आपलं ड्रॉ करून झालेलं आहे। आता आपण कटिंग करून घेणार आहोत। चला मग सुरुवात करूया। आधी
याच पद्धतीने आपण सर्व कटिंग कट करून घेणार आहोत. आता आपण मेन फॅब्रिक वरती कट करणार आहोत. त्यासाठी या फॅब्रिक वरती या पद्धतीच्या गोल्डन कलरच्या बुट्ट्या आहेत, त्या आपण आहे ना फ्रंट साइडला वरती म्हणजे उभ्या आल्या पाहिजेत अशा पद्धतीने घडी करणार आहोत. उभ्या याव्यात यासाठी आपण फॅब्रिकला आडव्या पद्धतीने कट करणार आहोत. म्हणजे ही साडीला आपण या पद्धतीने असं कट केल्यानंतर ना या पद्धतीने घडी करणार आहोत, तर त्याच्या बुट्ट्या ह्या वरच्या साइडने येतील. आता आपण हे सेट केलेलं आहे. अस्तर वरती मेन फॅब्रिक वरती अस्तर ठेवून आता आपण ह्याला एक्स्ट्रा मार्जिन देऊन कट करून घेणार आहोत. मेन फॅब्रिक वर कट करताना अस्तर हे नेहमी एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कट करायचे आहे. नंतर ना आपल्याला ते कट करता येते. सर्व साइडने एक्स्ट्राची मार्जिन ठेवायची आहे. आपले ड्रॉ करून झालेले आहे. आता आपण कटिंग करूया. याच पद्धतीने आपण सर्व पार्ट कट करून घेणार आहे. आता हा पार्ट आपण असा न ठेवता असा ठेवणार आहे, जेणेकरून बुट्ट्या आपल्याला सरळ मिळतील आणि आपल्याला फिनिशिंग मध्ये त्याचा खूप उपयोग होईल. या पद्धतीने आपण कटिंग करणार आहोत. अशा पद्धतीने आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून झालेलं आहे. आपण त्याच्यावरती मार्किंग करूया. उलट बाजूला मार्किंग करून घेऊया. मार्किंग हे एवढ्यासाठी केलं जातं की कोणतीही बाजू ही एकाच साइडची होऊ नये, म्हणून मार्किंग केलं जातं. अशा पद्धतीने आपलं कटिंगचा भाग पूर्ण झालेला आहे. आता आपण स्टिचिंगचा भाग उद्या पाहूया. अस्तर आहे ते जॉईन करून घेणार आहे.
त्या पद्धतीने आपण कडेने शिलाई मारून घेतलेली आहे। आता एक्स्ट्राचे राहिलेला फक्त आपण कट करून घेणार आहोत या पद्धतीने। या पद्धतीने आपला एक पार्ट रेडी झालेला आहे, तसंच आपण दुसरा एक पार्ट रेडी करून घेणार आहे। आता आपण हा पार्ट रेडी करून घेऊया। याच्याकडे ही शिलाई मारून घेऊया। या पद्धतीने आपण फुगा येणार नाही याची काळजी घेणार आहे जॉईन करताना अस्तरला। आता एक्स्ट्राचे कापड हे आपण कट करून घेऊया। हे बघा या पद्धतीने आपला एक पार्ट रेडी झालेला आहे। आता आपण दुसरा पार्ट हे तसंच रेडी करून घेऊया। आता आपण हे पार्ट जॉईन करून घेऊया। सर्वप्रथम सुरुवातीला खालच्या साईडने जॉईन करूया। अर्धा इंचाचं मार्जिन आपण सोडलेलं होतं, तेवढं अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपण शिलाई मारून घेतला। जेणेकरून आपल्याला या साईडला चेन लावायला स्पेस मिळेल। हे बघा एका साइडने आपल्या चेन
जॉईन करून झालेलं आहे. आता आपण या साईडनी असं दोघांच्या मध्ये अंतर काढणार आहे, असं नख मारून. खालच्या साईडनी 1 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि 1 इंचापर्यंत शिलाई पॅक करून घ्यायची आहे.